विकास कामामध्ये पारदर्शकतेचा अभाव आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जनतेचा पैसा कसा वाया जातो याचे एक धक्कादायक उदाहरण नांदेड जिल्ह्यातून समोर आले आहे। बिगोली तालुक्यातील डोंगरगाव येथे दुगाव या रस्त्याचे काम महिन्याभरापूर्वीच पूर्ण झाले असताना आता हा रस्ता अक्षरशः हाताने उखडला जात आहे। नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातून समोर आलेल्या या दृश्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत। डोंगरगाव ते दुगाव या डांबरी रस्त्याचे काम अवघ्या एका महिन्यापूर्वीच पूर्ण झाले होते। मात्र याच रस्त्यावर डांबर चक्क हाताने उखडत आहे। यामुळे या रस्त्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा स्पष्टपणे उघड झाला आहे। या रस्त्यावर असणाऱ्या पूल बांधकामातही मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येत आहे। जुने पाईप वापरून निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत। पुलाला ठिकठिकाणी मोठे भगदाड पडले असून अनेक ठिकाणी तडेही गेले आहेत। या परिस्थितीमुळे पुलाची आणि पर्यायाने रस्त्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे। संतप्त ग्रामस्थांनी या संदर्भातले व्हिडिओ व्हायरल केले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या निकृष्ट कामाची तक्रार केली आहे। संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि नव्याने बांधलेला रस्ता पूर्ववत करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। हे बघा, ह्या डांबरच्या रस्त्यामध्ये डांबर नसून या गिट्टीमध्ये या सिलकोटमध्ये काळा रंग मिसळलेला आहे। जर याच्यामध्ये डांबर असली असती तर हाताला डांबर चिटकले असती, परंतु ह्या काळ्या रंगातून गिट्टी कशी मोकळी होत आहे बघा। हात बघ, हात दाखव, हात चिटकला हाताला। हे बघा, एवढं गिट्टीमध्ये रस्त्यामध्ये हात घालून सुद्धा हाताला डांबर लागत नाही, अजिबात डांबर नाही हाताला माझ्या। जनतेच्या पैशातून होणारी कामे जर इतक्या निकृष्ट दर्जाची असतील तर याला जबाबदार कोण? सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरीत आहे।